द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या युट्यूब लाईव्ह सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर सुरुवात करू आजच्या भागाला. आपण मार्च 22 ते 28 या दरम्यानच्या काही महत्वपूर्ण घडामोडी ज्या आपल्या वीकली करंट अफेअर्समध्ये आपण मागच्या महिन्यापासून ते पाहत आहोत. तर आजच्याही भागात आपण तो भाग जो आहे या आठवड्यातल्या घडामोडींचा जो पूर्ण करणार आहोत. त्याआधी जे नव्याने सेशन जॉईन होत आहेत, मी नेहमीप्रमाणेच सेशनच्या अगदी सुरुवातीला सांगत असतो की जो आपण लास्ट सेशन या ठिकाणी पाहिलेला आहे म्हणजे लास्ट वीक मधल्या करंट अफेअर्स, तर त्या करंट अफेअर्सचा थोडक्यात रिव्हिजन प्रश्नोत्तरच्या स्वरूपात आपण नेहमी सुरुवातीला अगदी घेतो आणि त्यानंतर आपल्या आजच्या सेशनला म्हणजे स्टार्ट करतो. तर सुरुवात करू पुन्हा एकदा, जास्त वेळ न घेता लगेच आपण पाहूया. म्हणजे 15 ते 21 जे आपण लास्ट सेशनमध्ये जो काही टॉपिक घेतलेले होते चालू घडामोडी या विषयाचे, तर त्याला अनुसरून काही मी 4 ते 5 प्रश्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची उत्तरे आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत. बघा म्हणजे एक सराव होईल त्या अनुषंगाने आणि प्रश्न पाहू आपण आणि लगेच वीकली करंट अफेअर्स 22 ते 28 मार्च या दरम्यानच्या चालू घडामोडीला सुरुवात करूया. तर प्रश्न अशा प्रकारे, पहिला प्रश्न, पंतप्रधान सूर्यघर योजनेविषयी बिनचूक विधान किंवा विधाने निवडा असा प्रश्न आहे. 3 विधान आहेत, त्यापैकी आपल्याला अचूक असलेलं योग्य असलेलं विधान निवडायचं आहे. पाहूया विधान काय आहेत. अविधान आहे, या योजनेअंतर्गत 500 युनिट पर्यंत मोफत वीज लाभार्थी व्यक्तींना मिळणार आहे. ब विधान आहे, ही योजना देशातील 1 कोटी लोकांसाठी आहे. त्यानंतर क विधान आहे, या योजनेची सुरुवात 13 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आली. पर्याय आहेत अ, ब, क. सेकंड वन अ आणि क, तिसरा आहे अ आणि ब, चौथा आहे फक्त ब. यस, तर असा हा प्रश्न आहे जो आपण पंतप्रधान सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्रानं एकूणच सध्याच्या आकडेवारीनुसार जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी देशामध्ये दुसरा क्रमांक पटकावलेला होता. आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केलेली होती महाराष्ट्राच्या प्रगतीबाबतची आणि या योजनेच्या संदर्भात राज्य हे देशात आघाडीवर आहे, त्या कारणास्तव आपण तो जो टॉपिक होता तर व्यवस्थितरित्या कव्हर केला होता. त्याला अनुसरून हा एक प्रश्न योजनेच्या विषयीचा, त्यामुळे महत्वाचा एक प्रश्न म्हणू शकतो आपण. तर या प्रश्नाच्या आता उत्तराकडे आपण जाऊया. तर पहिलं विधान पाहू, एक विधान पाहू, त्यानंतर उत्तर मिळून जाईल. या योजनेअंतर्गत आपण डिटेलमध्ये ते अभ्यासलेलं होतंच. तर या योजनेअंतर्गत 500 युनिट पर्यंत मोफत वीज लाभार्थी व्यक्तींना मिळणार आहे का? तर नाही, पहिलंच विधान या ठिकाणी चुकीचं आहे. 500 नाही, तर मी लगेच इथं करेक्शन करून घेतो. तर 300 युनिट पर्यंत मोफत वीज लाभार्थी व्यक्तींना मिळणार आहे. त्याच कारणाने पहिला जो विधान आहे या ठिकाणी दिलेलं अविधान ते चुकीचं ठरतं. पाहूया दुसरं विधान, ही योजना देशातील 1 कोटी लोकांसाठी आहे का? तर यस, अगदी बरोबर, 1 कोटी लोकांसाठीची ही योजना आहे. ब विधान बरोबर आहे. तिसऱ्या विधानाकडे जाऊया. या योजनेची सुरुवात 13 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आली का? तर नाही, इथं लक्षात घ्यायचं आहे 13 फेब्रुवारी ही डेट बरोबर आहे, तारीख, मात्र वर्ष चुकीचं आहे. 2023 नाही तर 2024 या वर्षी, म्हणजेच मागच्या वर्षी 13 फेब्रुवारीला या योजनेचा शुभारंभ झालेला होता. त्यामुळेच हे विधान देखील चुकीचं ठरतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तर पर्याय क्रमांक 4 ब विधान बरोबर असल्या कारणाने करेक्ट आन्सर आहे. म्हणजे बिनचूक विधान आपल्याला निवडा असं म्हटलं होतं. तर 4 हे उत्तर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर करेक्ट आहे. यानंतर दुसरा प्रश्न, लगेच क्वेश्चन आपण म्हणजे फास्टली पाहूया आणि त्यानंतर लगेच आजच्या भागाला स्टार्ट करू. सेकंड वन, नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला होता आणि त्यांनाच त्यांच्याविषयीचा एक प्रश्न वेगळ्या स्वरूपात थोडासा घेतलेला आहे. पहा, तर राम सुतार यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? प्रिtzker, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण. पर्याय क्रमांक 1 ABCDE म्हणजे सर्वच पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं का? सेकंड वन BCDE, तिसरा आहे ACDE आणि चौथा आहे CDE. तर या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ, एक एक पाहूया. तर प्रिtzker वास्तुविशारदसाठी देण्यात येणारा एक महत्वाचा पुरस्कार आहे जो आजवर फक्त एका व्यक्तीला, एका भारतीय व्यक्तीला देण्यात आलेला होता, तो म्हणजेच बाळकृष्ण दोशी यांना 2018 मध्ये. ओके, तर एकमेव भारतीय व्यक्ती आपण म्हणू शकतो. प्रिtzker पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं नव्हतं राम सुतार यांना, त्यामुळे पहिलं नाही. पाहूयात दुसरं, पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं का? तर नाही, हे देखील चुकीचं आहे. त्यानंतर पद्मभूषण, तर यस, सी बरोबर आहे. 2016 या वर्षी राम सुतार यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पद्मश्री हे देखील बरोबर आहे. 1999 या वर्षी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि महाराष्ट्र भूषण हे देखील बरोबर आहे. आताच 2024चा पुरस्कार जो 25 मध्ये डिक्लेअर करण्यात आलेला होता. तर एकूणच जर पाहायला गेलं उत्तर काय असणार आहे? CDE, पर्याय क्रमांक पुन्हा एकदा 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. ओके, सर्वांनी नोट करायचं आहे. त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतलेला होता, आपण डिटेलमध्ये अभ्यासलेलो होतो लास्ट सेशनमध्ये. त्याला अनुसरून एक सरावाच्या माध्यमातून हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला होता.
तर त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं, तर ते आपण इथे मेन्शन केलेलं होतं प्रश्नाच्या माध्यमातून. यानंतर तिसरा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या असा हा प्रश्न आहे. ए बी दोन विधान आहेत. ए विधान आहे, आयओसीच्या अध्यक्षपदी, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या कॉव्हेंट्री ह्या प्रसिद्ध जलतरणपटू आहेत. ओके. त्यानंतर सेकंड वन, त्यांनी लंडन आणि रिओ दी जानेरो येथील ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. तर पाहूया, पर्याय आहेत ए बरोबर पहिला, दुसरा आहे बी बरोबर, तिसरा आहे ए आणि बी बरोबर, चौथा आहे ए आणि बी चूक. तर या ठिकाणी पहिलं विधान जर पाहिलं तर आयओसीच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या कॉस्ट्री कॉव्हेंट्री ह्या झिम्बाब्वेच्या क्रीडा मंत्री आणि पहिल्या आफ्रिका खंडातील व्यक्ती असलेल्या पहिल्या आफ्रिकन व्यक्ती असलेल्या कॉस्ट्री कॉव्हेंट्री यांची नुकतीच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती आणि त्या प्रसिद्ध जलतरणपटू आहेत का असं या विधानात होतं. तर यस बरोबर, स्विमर आहेत ते आणि त्यांची आता आयओसीच्या अध्यक्षपदी निवड झाली. थॉमस बाक यांच्या जागी येणाऱ्या 23 जून रोजी पदभार स्वीकारणार आहेत ते आणि 10वे ऑलिम्पिक संघटनेचे 10वे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी ते विराजमान होतील. ओके. आणि त्याचबरोबर त्यांच्याविषयीची माहिती घेत असताना आणखीन एक महत्वाचा पॉइंट म्हणजेच त्या आयओसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्याच महिला अध्यक्ष देखील ठरलेल्या आहेत. हे आपण लास्ट टाइम पाहिलेलं होतं. सो पहिलं विधान जे आहे, खालील विधान लक्षात घ्या म्हटलं होतं, त्यामुळे पहिलं विधान जे आहे आपण लक्षात घेतलेलं आहे, हे विधान बरोबर आहे. सो दुसरं पाहूया, त्यांनी लंडन आणि रिओ दी जानेरो येथील ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं का? तर लंडन नाही, हे लक्षात घ्या. ॲथेन्स ऑलिम्पिक, ग्रीसमधील ॲथेन्स 2004 या वर्षी त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेली होती. त्यानंतर रिओ दी जानेरो नाही, तर हे देखील चुकीचं आहे. या ठिकाणी 2008 बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं होतं. लगेच करेक्शन करून घेतलेलं आहे. दुसरं विधान चुकीचं आहे, पहिलं बरोबर. त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 बी, सॉरी पर्याय क्रमांक 1 ए बरोबर. ओके. ए विधान या ठिकाणी चुकीचं आहे. ब मात्र चुकीचं आहे. ए बरोबर असल्या कारणाने पहिलं विधान या ठिकाणी बरोबर ठरतं. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. यस. यानंतर लगेच नेक्स्ट क्वेश्चन, 2 प्रश्न आणखीन पुढे आणि त्यानंतर सुरुवात करू लेक्चरला लगेच. भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणते युद्ध सराव आयोजित केले जातात? ओके. यांच्यात कोणते युद्ध सराव आयोजित केले जातात? तर काही युद्ध सराव आहेत भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यानचे. मित्रशक्ती, गरुड, वरुण, सूर्यकिरण. तर कोणत्या यात ओळखायचं आपल्याला? मित्रशक्ती आहे का? तर इथे थोडंसं आपल्याला लक्ष द्यायचं बारकाईने, हे आपल्याला असू शकतं असं वाटतं. मात्र मित्रशक्ती जो सराव आहे तर तो भारताचा श्रीलंका या देशासोबत तो आयोजित केला जातो आणि फक्त शक्ती असतं इथे, तर मात्र हे बरोबर ठरलं असतं. हा फ्रान्स या देशासोबत भारताचा सराव आयोजित केला जातो. त्यामुळे मित्रशक्ती असा उल्लेख केला होता. नाहीये. ओके. पाहूया ब. तर गरुड, यस बरोबर. गरुड हा सराव 2 देशाच्या दरम्यान तो संपन्न होत असतो. आणि वरुण हे देखील बरोबर आहे. वरुण देखील करेक्ट आहे. सूर्यकिरण आहे का? तर नाही, सूर्यकिरण हे चुकीचं आहे. तर सूर्यकिरण जो आहे तर तो नेपाळ सोबतचा भारताचा एक सराव आहे. यस. तर आलं लक्षात. आता ब आणि क हे 2 बरोबर असल्यामुळेच या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट आहे. यानंतर 5वा प्रश्न पाहूया, शेवटचा. प्रतिबंधित केलेल्या कोणत्या, रिकाम्या जागा भरवायच्यात आपल्याला, कोणत्या द्रव्याच्या सेवनामुळे धावपटू अर्चना जाधववर बंदी लादण्यात आली? नुकतीच महाराष्ट्राची धावपटू, लांब पल्ल्याची धावपटू म्हणून ओळखली जाणारी अर्चना जाधव हिच्यावरती नुकतीच बंदी लादण्यात आली होती. त्यात तिने उत्तेजक द्रव्य चाचणीमध्ये ती दोषी आढळली आणि जे कोणतं त्यांनी म्हणजे या ठिकाणी अर्चना जाधवने सेवन केलं होतं उत्तेजक द्रव्य, तर ते कोणतं आहे त्या ओळखायचं आपल्याला. पहिला पर्याय प्रेडिनोसोलोन, सेकंड वन ऑक्सेंड्रोलोन, थर्ड वन डेक्सामेथासोन आणि चौथा आहे हायड्रोकोर्टिसोन. त्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आपण जाणून घेतलं होतं आणि महत्वाचं आहे, लक्षात घ्या. उत्तेजक द्रव्य चाचणी ज्यावेळेस खेळाडू दोषी ठरतात तर ते कोणतं उत्तेजक द्रव्य त्यांनी घेतलं होतं यावरती प्रश्न अपेक्षित आहे. त्या कारणास्तव एक महत्वाचा प्रश्न म्हणून या प्रश्नाची आपण म्हणजे नोंद करून घेऊ शकतो. सो दुसरा पर्याय या ठिकाणी करेक्ट आहे. ऑक्सेंड्रोलोन ह्या द्रव्य चाचणी तिने घेतलेलं होतं आणि ती दोषी आढळली होती आणि तिच्यावरती बंदी लादण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला होता. तर अशा स्वरूपात जे काय आपण लास्ट सेशनला अभ्यासलेलो आहोत त्याप्रमाणे 5 प्रश्न त्यावरती आधारित या ठिकाणी अगदी सुरुवातीला घेतलेले आहेत. यानंतर आजच्या सेशनला आता सुरुवात करूया. जास्त वेळ न घेता आपण पुढील टॉपिक डायरेक्ट घेऊ आणि सुरुवात करू. तर पुन्हा एकदा सांगायचं, ज्या पद्धतीने आपण 4 ते 5 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यानंतर म्हणजे पुढे देखील पुढच्या वेळेस आपण ज्या वीकली करंट अफेअर्सचा अभ्यास करूया त्यावेळेस देखील आजच्या भागात जे काही आपण अभ्यासणार आहोत त्यावर आधारित 3-4 प्रश्न किंवा 5 प्रश्न अगदी सुरुवातीला असणार आहेत, जेणेकरून तुम्ही जो सेशन अटेंड करताय त्यानंतर तो अभ्यासताय आणि त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अचूकरित्या देता यावीत आणि त्याचा सराव अधिक व्हावा
त्या अनुषंगाने हे आपले सेशन तुम्हाला उपयुक्त ठरतील आणि परीक्षेमध्ये अधिकचे गुण मिळवण्याकरिता देखील ते मोलाचे ठरतील. त्यासाठी सर्वांनी सेशन्स व्यवस्थित अटेंड करून या ठिकाणी उत्तर देण्याचाही प्रयत्न करायचा आहे. ओके, तर नंतरचा टॉपिक आहे म्हणजे आजचा आपला पहिला टॉपिक म्हणून आता तर विनोद कुमार शुक्ला यांना नुकताच ज्ञानपीठ पुरस्काराने ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा पुरस्कार तो जाहीर झालेला आहे. तर याबद्दलची आपण सविस्तर अशी माहिती घेऊ एकूणच या पुरस्काराविषयी. तर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे यावर्षी 2025 मध्ये डिक्लेअर झाला. 2024 हा पुरस्कार एकूणच 59वा पुरस्कार जो आहे तर छत्तीसगडचे प्रसिद्ध साहित्यिक विनोद कुमार शुक्ला यांना तो जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते छत्तीसगडचे पहिलेच व्यक्ती ठरतात. त्याचबरोबर जर आपण एकूणच पाहायला गेलं हिंदी भाषांचा विचार केला गेला तर आजवर 12 व्यक्तींना 12 हिंदी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. या यादीमध्ये मराठी साहित्यिकांचा जर विचार केला गेला तर त्यामध्ये आजवर 4 मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. तर एकूण 4 कोण व्यक्ती आहेत ते देखील आपण पुढे जाणून घेऊ. तसेच या ज्ञानपीठ पुरस्काराची पार्श्वभूमी देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोतच. मात्र त्याआधी थोडंसं इथं मी एक्सप्लेन करतो ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे नेमकं काय. आणि आपल्याला बऱ्याचदा माहिती आहे की साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. मग आणखी बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की साहित्य अकादमी पण पुरस्कार त्याच टाईपचा आहे, मग तो पुरस्कार देखील साहित्यात बहुमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना तो देण्यात येतो असंही बऱ्याच जणांचा समज आहे. मात्र दोन्हीमध्ये काय फरक मग तो आधी समजून घेऊ आणि त्यानंतर या पुरस्काराकडे म्हणजे पुरस्काराच्या माहितीकडे थोडक्यात होऊया आपण. तर एकूणच जर पाहायला गेलं साहित्य अकादमी जो पुरस्कार आहे तर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या भारतातील एकूण 24 भाषेतील व्यक्तींना तो देण्यात येतो. म्हणजे लक्षात घ्या बंगाली भाषेसाठी असेल, त्यानंतर मराठी भाषेसाठी असेल, कन्नड भाषेसाठी असेल, तमिळ भाषेसाठी प्रत्येक राज्यात म्हणजे प्रत्येक जी भाषा आहे त्या भाषेतील व्यक्तींना त्यांनी केलेलं योगदान त्यांनी केलेलं लिखाण त्याला हेरून तो पुरस्कार देण्यात येतो. हा एक भाग. दुसरा एक भाग असा की त्या साहित्यिकाच्या म्हणजे एखादी कादंबरी असेल, एखादी कविता संग्रह किंवा जे काही एखादं लिखाण करून ठेवलेलं असेल तर त्या मूळ एका कादंबरीला किंवा एका कविता संग्रहाला तो पुरस्कार देण्यात येतो. तर त्याला साहित्य अकादमी पुरस्कार म्हटलं जातं जो की साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. आणि ज्ञानपीठ पुरस्काराचं वर्णन जर या ठिकाणी करायचं झाल्यास तर ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजेच साहित्यिकाच्या एकूण कारकिर्दीचा विचार करून म्हणजे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जेवढं काही कामगिरी केलेली आहे, जेवढे काही साहित्य लिहिलेले आहे तर त्याचा एकूणच आढावा घेऊन त्यांच्या कार्याचा उल्लेखनीय असा सन्मान करण्यासाठीच त्यांना ज्ञानपीठ जो की सर्वोच्च क्रमांकाचा पहिला पुरस्कार साहित्य क्षेत्रातील ज्याला समजला जातो तर हा पुरस्कार देण्यात येतो. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर यावेळेस हा जो पुरस्कार आहे तर विनोद कुमार शुक्ला यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि या आधीचा म्हणजे 58वा जो पुरस्कार होता तर तो पुरस्कार प्रसिद्ध गीतकार त्या ठिकाणी गुलजार ज्यांचं नाव संपूर्ण सिंह कालरा हे आहे आणि त्याचबरोबर संस्कृतचे अभ्यासक गिरीधर मिश्र ज्यांना राम मद्राचार्य म्हणून ओळखलं जातं तर अशा 2 व्यक्तींना विभागून त्या ठिकाणी 58वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता. यानंतर आपण जाणून घेऊ थोडक्यात ज्ञानपीठ पुरस्कार 2024 करिता जो देण्यात आला आहे विनोद कुमार शुक्ला यांना. तर याबद्दलची सविस्तर अशी माहिती परीक्षाभिमुख माहिती जी आहे ते या ठिकाणी नोंद करून घेऊ. मगाशी थोडक्यात तो इंट्रोडक्शन टाईप मी सांगितलेला आहे त्यातून काही पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला नोंद करायचे आहेत ज्यावरती म्हणजे परीक्षेला प्रश्न हे विचारले जातात. तर छत्तीसगडचे हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे तर तो नुकताच जाहीर झालेला आहे. 2024 सालासाठीचा हा पुरस्कार आहे. कथा लेखिका आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा रॉय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीमध्ये हिंदी साहित्यातील योगदान, सर्जनशीलता आणि अद्वितीय लेखन शैलीसाठी विनोद कुमार शुक्ला यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर एकूणच पुरस्काराचं स्वरूप या ठिकाणी जाणून घेऊ. ज्ञानपीठ पुरस्कार साहित्यातील सर्वोच्च असा पुरस्कार. तर हा पुरस्कार या पुरस्काराचं एकूण स्वरूप जर पाहिलं तर 11 लाख रुपये रोख रक्कम, त्यानंतर देवी सरस्वतीची कांस्य मूर्ती आणि प्रशस्तीपत्र असं एकूण या पुरस्काराचं स्वरूप आहे. ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा पुरस्कार त्या ठिकाणी मानला जातो. ओके, पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार. दुसरा साहित्य अकादमी पुरस्कार. त्याचा फरक आपण मगाशी समजून घेतलेला आहे. सोपी आणि ओघवती भाषा, संवेदनशीलता आणि वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैलीमुळे ओळखले जाणारे विनोद कुमार शुक्ला प्रामुख्याने हिंदी साहित्यातील प्रायोगिक लेखनासाठी ते प्रसिद्ध आहेत. प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते इथं महत्वाचं लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा आकडेवारीच्या स्वरूपात मेन्शन करतोस, 12th हिंदी साहित्यिक आहेत. त्यांच्याबद्दल एक सांगायचं गेलं एक महत्वाचा पॉईंट म्हणजेच विनोद कुमार शुक्ला यांच्याविषयी पहा. म्हणजे ज्या ठिकाणी जी गोष्ट आपल्याला मागे सारू इच्छिते किंवा आपण एखाद्या गोष्टीपासून दूर पळतो किंवा ती गोष्ट आपल्याला नकोशी वाटते किंवा ती करावंसं वाटत नाही आणि त्याच क्षेत्रात जर आपण बेस्ट झालो तर
असे 2 व्यक्तींचे म्हणजे उदाहरण पण देता येईल. त्यात विनोद कुमार शुक्ला एक आहेतच, मात्र एक खेळाडूचं एक उदाहरण देईल तुम्हाला थोडक्यात. त्यात आधी आपण विनोद कुमार शुक्ला ज्यांच्याशी रिलेटेड हा टॉपिक आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. विनोद कुमार शुक्ला जर पाहायला गेलं तर 12वी मध्ये हिंदी या विषयामध्ये ते नापास झालेले आहेत. खरे तर पहा, म्हणजे हिंदी या विषयामध्ये नापास झालेला व्यक्ती हिंदी साहित्यात महत्वपूर्ण योगदान देत त्या ठिकाणी साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरचा सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो. याचा अर्थ त्या व्यक्तीने म्हणजे त्या ठिकाणी कशा प्रकारचं त्याचं काम आपल्याला महत्वपूर्ण योगदान ते दिसून येतं. म्हणजे न खचता किंवा हा विषय मला आवडत नाही किंवा ह्या विषयात जमत नाही, त्या विषयात नापास होणारे व्यक्ती त्याच विषयामध्ये एक प्रसिद्ध साहित्यिक होतात. ते नुसतं साहित्य लिखाण करत नाही तर ज्ञानपीठ सारखा एक महत्वाचा पुरस्कार देखील मिळवतात. हे एक आपल्याला इन्स्पिरेशन म्हणू शकतो आपण. बऱ्याचदा आपण अभ्यास करीत असताना आपल्या परीक्षेचा आपल्याला असं वाटतं की मला गणित जमत नाही किंवा विज्ञान थोडंसं हार्ड जातं. म्हणजे पाठांतराचे विषय असतात साधारणपणे पाहायला गेलं हिस्ट्री पॉलिटी, त्याचा आपण अभ्यास करतो आणि त्याचाच रिव्हिजन करतो आणि ते सोपे विषय वाटायला लागतात. मात्र असं नाही, जो विषय आपल्याला जमत नाही तर त्याकडे आपण जास्त फोर्सफुली जाणं गरजेचं आहे आणि त्यात अधिकचे गुण मिळवून कसे मिळवता येतील याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. दुसरे खेळाडूचं उदाहरण देण्याचा म्हणजे प्रयत्न करतो मी, तो म्हणजेच युवराज सिंगच्या बाबतीत. तुम्हाला माहिती आहे भारतीय क्रिकेट संघाचा एक स्टार खेळाडू तो राहिलेला होता आणि 2011चं जे वर्ल्ड कप आपण जिंकलेलं आहे, 1 दिवसीय वर्ल्ड कप, ते त्याच्यामुळे सर्वांचं सांघिक योगदान होतं त्यामध्ये. मात्र ज्याला जे प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून निवडण्यात आलं होतं, म्हणजे अधिकचं योगदान आपण प्लेअर ऑफ द सिरीज ज्याला मिळतं, ज्याला क्रिकेट माहिती आहे, ज्याला कळतं, तर तुम्हाला एक गोष्टी माहिती असणार आहेत की प्लेअर ऑफ द सिरीज म्हणजे त्या सिरीजमध्ये अधिकची कामगिरी म्हणजे चांगली कामगिरी त्या खेळाडूने केलेली असते. तो पुरस्कार जो मिळवला होता तो युवराज सिंगने आणि त्याच्या बळावरती आपण तो वर्ल्ड कप जिंकण्याचं काम केलं होतं. त्या युवराज सिंगलाही असंच होतं, म्हणजे सकाळी उठून धावणं वगैरे किंवा काम करणं असेल किंवा त्याबरोबर हे स्पोर्ट्स वगैरे ऍक्टिव्ह असं असणं वगैरे यापासून तो एकदम म्हणजे दूर पळायचा आणि तरी देखील त्याच्या वडिलांनी म्हणजे मेहनत घेऊन त्याला तो क्रिकेटर बनवला आणि तो स्टार खेळाडू म्हणून नावारूपास देखील आलेला होता. म्हणून इथं सांगायचं एवढंच की आपण पळायला नको, आपल्याला जी गोष्ट जमत नाहीये ती शिकून आणि त्यात आपण प्रावीण्य म्हणजे त्या ठिकाणी बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा आहे. जमत नाही म्हणून त्यापासून पळ काढणं हे म्हणजे आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून तरी ते योग्य ठरणार नाही. ओके, तर असेच विनोद कुमार शुक्ला यांच्याबद्दलची थोडीशी स्टोरी मी इथे मेन्शन केली. यानंतर पुढे जाऊया. 88 वर्ष वय असलेले विनोद कुमार शुक्ला हे कवी तसेच कादंबरीकार देखील आहेत. 1971 मध्ये अराउंड जय हिंद नावाची सर्वप्रथम त्यांनी ही कविता प्रकाशित झालेली होती. थोडंसं ज्या इथे काही मेन्शन केलंय, ते कविता असेल किंवा त्याने काही कादंबऱ्या लिहिलेल्या असतील तर ते आपल्याला नोट करायचे आहेत. त्यापैकीच एखाद्या वेळेस परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. अनेक कादंबऱ्यांची रचना निर्मिती त्यांनी केलेली आहे, मात्र काही प्रमुख काही महत्वाचे असलेले प्रसिद्ध असलेले आपण इथे मेन्शन केले. त्यापैकीच त्यांच्या मुख्य कादंबऱ्यांमध्ये नौकर की कमीज, देअर युज्ड टू बी अ विंडो इन द वॉल हे एक आहे आणि खिलेगा तो देखेंगे हे साहित्य त्यांनी लिहिलं होतं. तर एकूणच 3 जे महत्वाचे आहेत ते इथे मेन्शन केलेले आहेत विनोद कुमार शुक्ला यांच्याविषयीचे. त्यानंतर आता एक प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे. जसं हिंदी भाषेतील 12वे साहित्यिक ते ठरलेले आहेत ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे, त्याचप्रमाणे आजवर मराठी भाषेतील किती साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला हे देखील या पुरस्काराच्या निमित्त आपल्याला जाणून घेणं गरजेचं ठरतं आणि त्याच अनुषंगाने आपण इथे त्यांची नावे मेन्शन केलेली आहेत. तर पाहूया कोणाला पुरस्कार मिळाला. तर सर्वप्रथम वि स खांडेकर यांना 1974 मध्ये 1974 मध्ये त्यांना या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ते पहिलेच ठरलेले होते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते. सेकंड वन वि.वा. शिरवाडकर ज्यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखलं जातं, त्यांना 1987 मध्ये 1987 या वर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. थर्ड वन विंदा करंदीकर यांना 2003 या वर्षी या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि चौथे म्हणजेच भालचंद्र नेमाडे यांना 2014 या वर्षी या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ओके, 4 एक व्यक्ती आहेत, त्यानुसार क्रमवारीनुसार इयरनुसार आपण इथे मेन्शन केलेलं आहे. ते देखील आपल्याला महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी नोट करायची आहे. यानंतर थोडक्यात पार्श्वभूमी पाहू. 61च्या दरम्यान या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 64-65 मध्ये हा पुरस्कार जो आहे, पहिला पुरस्कार मल्याळम साहित्यिक आहेत जी शंकर कुरूप म्हणजे शंकर गोविंद कुरूप यांना हा पुरस्कार मिळाला होता. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले जे आहेत मल्याळम साहित्यिक, त्यांच्या उडा क्रुझलसाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. ज्यावेळेस ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात झाली होती त्यावेळेस साहित्य अकादमी प्रमाणेच एका साहित्यात अतुलनीय योगदान देणारा किंवा त्या साहित्याचा आढावा घेऊन ते बेस्ट ठरवून त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिलं जात होतं. मात्र त्यात कालांतराने बदल झाला आणि त्यानंतर साहित्यिकाच्या
एकाच साहित्याला सर्वोच्च असा पुरस्कार न देता एकूणच त्या साहित्यकाच्या कारकिर्दीचा आढावा घेऊन त्याला ज्ञानपीठ पुरस्काराने पुढे चालून सन्मानित करण्यात येऊ लागला. ओके, सर्वप्रथम सुरुवात झाली होती त्यावेळेस मात्र मल्याळम साहित्यिक जे होते शंकरजी क्रुप यांच्या ओडा क्रुझलसाठी ज्ञानपीठ पुरस्कार, पहिला ज्ञानपीठ पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता. यस, तर एक महत्वाची माहिती या ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्त आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. यानंतर दुसरा टॉपिक तो म्हणजेच नुकतंच वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जो आहे म्हणजे आनंदी देशांची यादी जी आहे तर नुकतीच प्रकाशित करण्यात आली 20 मार्च रोजी. आणि यात एकूणच कोणतं राष्ट्र सर्वात आनंदी ठरलेलं आहे, कोणाच्या वतीने हा अहवाल सादर करण्यात येतो, ज्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या पद्धतीने आपण सिक्वेन्सली तो टॉपिक या ठिकाणी अभ्यासणार आहोत, जेणेकरून त्यातून आपल्याला अधिकची माहिती मिळून आपण त्यात व्यवस्थित आन्सर देऊ शकू. त्या पद्धतीने हा टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 बद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया. तर फिनलँड या ठिकाणी तुम्हाला दिसतंय नाव पण लिहिलेलं आणि पहिला क्रमांक फिनलँडचा आहे. तर भारताचा कितवा हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहेच. मात्र फिनलँड सलग 8 वेळा सर्वाधिक आनंदी देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. तर सुरुवातीला एकूणच 5 राष्ट्र कोणती, त्यात भारताचा कितवा क्रमांक आहे, कोणाच्या वतीने हा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जो आहे तो प्रकाशित केला जातो आणि पार्श्वभूमी कधी त्याची सुरुवात झाली हे थोडक्यात या ठिकाणी आपण जाणून घेऊ वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टच्या माध्यमातून. तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 नुसार 2025 नुसार फिनलँड हा 8व्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. ओके, फिनलँड हा सर्वात आनंदी देश ठरला. 2025 नुसार भारत एकूणच 147 देशांचा विचार केला तर भारताचा रँक या वर्षी 118 आहे. मागच्या वर्षीच आपण मेन्शन केलं 2024 मध्ये ज्यावेळेस हा अहवाल प्रकाशित करण्यात आला होता त्यावेळेस 2024च्या अहवालात भारत 126व्या स्थानावर असल्याचं आपल्याला दिसून येतं. 118 थोडीशी प्रगती झाली असं म्हणू शकतो. भारताच्या बाबतीत थोडक्यात म्हणजे आपला आनंद वाढलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. 118वा क्रमांक या ठिकाणी आपल्याला 2025च्या लेटेस्ट आकडेवारीवरून पाहायला मिळतो. यानंतर थोडक्यात पुढे आपण जाऊ आणि त्यानंतर जाणून घेऊया तर भारताच्या शेजारील राष्ट्रांची काय कामगिरी आहे. त्यामध्ये जर पाहायला गेलं श्रीलंका 133 म्हणजे 133वा क्रमांक, बांगलादेश 134व्या क्रमांकावर आहे, पाकिस्तान 109, नेपाळ 92 आणि चीन 68व्या क्रमांकावर आहे. ओके, 68 क्रमांक जो आहे तो चीनचा आहे. अफगाणिस्तान सर्वात खालच्या स्थानावर असून त्यानंतर सिएरा लिओन आणि लेबनॉनचा क्रमांक लागतो. सर्वात दुःखी देश म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी अफगाणिस्तानचा शेवटचा क्रमांक आहे. यानंतर सर्वाधिक आनंदी असणारे जे देश ठरलेले आहेत तर ते आपण पाहू. फिनलँड जो देश आहे तर तो एकूणच पहिल्या क्रमांकावरती आहे, दुसरा डेन्मार्क, तिसरा आइसलँड, चौथा स्वीडन आणि 5वा नेदरलँड. 5 राष्ट्र इथे मेन्शन केली. त्यात फिनलँड जो आहे तर तो एकूणच 8 वेळा सर्वात आनंदी देश, तो मगाशी उल्लेख केला होता आपण त्याचा, ते महत्वाचा आहे. तर 8 वेळा तो आनंदी देश ठरलेला आहे. तर एकूण हा अहवाल जो प्रकाशित केला होता तर ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबिंग रिसर्च सेंटर आणि UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे स्वतंत्र संपादकीय मंडळाच्या भागीदारीत हा अहवाल 20 मार्च रोजी प्रकाशित करण्यात आला. मेनली यात आहे संयुक्त राष्ट्राचा UNचा म्हणजे संयुक्त युनायटेड नेशनचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क याच्याद्वारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला आहे. पहिला अहवाल 2012 मध्ये प्रकाशित करण्यात आलेला होता. निकष काय आहेत, कोणत्या बेसिसवरती हा म्हणजे आनंदी देश ठरवलं जातं ते देखील पाहू. एकूणच त्या देशातील जर आपण त्या देशाचं वर्णन करायचं झालं तर दरडोई उत्पन्न, त्या राष्ट्राचं दरडोई उत्पन्न, सामाजिक आधार, निरोगी आयुर्मान, त्यानंतर स्वातंत्र्य, उदारता, भ्रष्टाचार बद्दलची धारणा इत्यादी निकषांचा विचार करून त्या ठिकाणी सर्वाधिक आनंदी देश म्हणून ही यादी दरवर्षी त्या ठिकाणी 2012 पासून प्रकाशित करण्यात येऊ लागली होती. त्यामध्ये भारताचा या वर्षीचा क्रमांक 118वा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि फिनलँड पहिल्या स्थानावर. यानंतर व्यक्तिविशेषमध्ये निधन हा टॉपिक पाहू. एक महत्वाचे खेळाडू बॉक्सर म्हणून मागील 60-70च्या दशकात जे उदयास आले होते आणि आपल्या बॉक्सिंगच्या एकूणच कारकिर्दीचा त्यांचा जर विचार केला तर सर्वाधिक कमी सामने पराभूत झाले असे म्हणून त्यांचं वर्णन त्या ठिकाणी करता येऊ शकतं. आणि त्याचबरोबर एकदा रिटायरमेंट घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्यांनी म्हणजे बॉक्सिंगच्या रिंगणात उडी मारलेली होती. वयाच्या 46-47व्या वर्षी पुन्हा एकदा बॉक्सिंग खेळायला सुरुवात करून त्या ठिकाणी विजय संपादन करण्याची कामगिरी केलेली होती. तर असे प्रसिद्ध बॉक्सर जे आहेत, हेवीवेट चॅम्पियन ज्यांना म्हटलं जातं, तेच जॉर्ज फोरमन यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. प्रामुख्याने जर पाहायला गेलं व्यक्तिविशेषमध्ये काही व्यक्तींबद्दल त्यांच्याशी रिलेटेड ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तसेच त्यांच्या कारकिर्दीचा आपल्याला इथे आढावा घेणं गरजेचं ठरतं. जे काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांचं निधन झालं असेल व्यक्तिविशेष, हा टॉपिक अभ्यासात असताना ते महत्वपूर्ण ठरतं. त्याच कारणास्तव आपण या
वीकेंड म्हणजे या आठवड्यामध्ये घडलेली एक महत्वाची घडामोड म्हणजे तेच जॉर्ज फोरम यांचं नुकतंच निधन झालं असल्या कारणाने त्यांच्याविषयीची महत्वपूर्ण माहिती नोट करून घेऊया. अमेरिकेतील मुष्टियोद्धा म्हणजे बॉक्सर जॉर्ज फोरमन यांचं नाव लक्षात ठेवा. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा एक प्रश्न सर्वसाधारणपणे सोपा आला असता तो चुकायला नको. ओके, जॉर्ज फोरमन बॉक्सर आहेत. वयाच्या 76व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. बॉक्सिंग इतिहासातील सर्वात वयस्कर हेवीवेट विजेतेपदाचा मान त्यांनी मिळवला होता. त्यांनी कारकिर्दीत 81 बॉक्सिंग सामने लढले, त्यापैकी 76. पहा म्हणजे एकूणच जर हरण्याचं प्रमाण जर पाहायला गेलं इथे तर तुलनेत किती कमी सामने ते हरले ते आपल्याला दिसतं. तर 81 बॉक्सिंग सामने ते लढले, पैकी 76 जिंकलेले आहेत. 68च्या मेक्सिको ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी हेवीवेट विभागात सुवर्णपदक देखील जिंकलं होतं. ही त्यांच्याबद्दलची माहिती घेत असताना हा पॉइंट नोट करणं गरजेचं आहे. कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकलेलं होतं? 1968 मेक्सिको ऑलिम्पिक स्पर्धेत. जॉर्ज फोरमन हे मूळचे अमेरिकेतील टेक्सास मधील रहिवासी आहेत. 1968च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत त्यांनी बॉक्सिंग कारकिर्दीची दिमागदार सुरुवात देखील केलेली होती. फोरम यांनी 1973 मध्ये 1973 या वर्षी तत्कालीन अपराभूत मानला जाणारा मुष्टियोद्धा जो फ्रेझर याला हरवून जागतिक हेवीवेट विजेतेपद जिंकलेलं होतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 2 वेळा हेवीवेट विजेतेपदाचा मान मिळवला. 1974 मध्ये रंबल इन द जंगल सामन्यात त्यांचा मोहम्मद अली प्रसिद्ध ते पण बॉक्सर होते आणि त्यांनी त्यांचा पराभव केला होता. आणि 1977 मध्ये फोरमन यांनी निवृत्तीची घोषणा केली. मात्र ज्यावेळेस निवृत्तीची घोषणा केली त्यानंतर पुन्हा एकदा दशकभराच्या कालावधीनंतर 1994च्या दरम्यान ते बॉक्सिंगच्या रिंगणामध्ये पुन्हा उतरले. 94 मध्ये मायकल मूरचा त्यांनी पराभव केलेला होता. मायकल मुरर याचा पराभव करीत हेवीवेट बेल्ट त्यांनी जिंकलं. त्यावेळेस त्यांचं वय होतं 46 वर्ष. मगाशी तुम्हाला उल्लेख केला होता 46-47, तर 46 वर्ष 169 दिवस त्यांचं वय होतं आणि त्या वयात त्यांनी मायकेल मुररचा पराभव केलेला होता. आणि त्यावेळेस बॉक्सिंगमध्ये जागतिक हेवीवेट अजिंक्यपद जिंकणारे ते सर्वात वयस्कर पुरुष ठरले होते. शरन ब्रिज विरुद्ध पराभवानंतर 1997 मध्ये वयाच्या 48व्या वर्षी त्यांनी नंतर परत पुन्हा निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतर कधी ते बॉक्सिंगच्या रिंगणात दिसलेले नाही. तर एक महत्वाचा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार. त्यानंतर आजच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं जागतिक आनंदी देशांचा अहवाल जो नुकताच प्रकाशित करण्यात आला होता त्याचाही आढावा घेतला. यानंतर प्रामुख्याने 22 ते 28 मार्चच्या दरम्यान काही महत्वाचे दिनविशेष शेवटच्या टप्प्याकडे वळू आपण अगदीच आणि ह्या दिनविशेष बद्दल थोडक्यात जाणून घेऊ. काही ठिकाणी पार्श्वभूमी जिथे महत्वाची आहे आणि ज्या ठिकाणी त्या दिवसाचं महत्व असं जाणून घेणार आहोत आणि थीम जिथे निश्चित करण्यात आलेली आहे ज्या दिवसाची ते देखील आपण जाणून घेऊ. त्यापैकी लास्ट सेशनमध्ये आपण 21 तारखेपर्यंतचे दिनविशेष देखील पाहिले जे आपण आपल्या सेशनच्या माध्यमातून परीक्षाभिमुख दिनविशेष ते पूर्ण करणार आहोतच. तर त्यामध्येच 22 ते 28च्या दरम्यान 22 मार्च रोजी एक महत्वाचा दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो तो म्हणजेच जागतिक जलदिन. ओके, जागतिक जलदिनाबद्दल या ठिकाणी जाणून घेऊ. दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून तो साजरा केला जातो. स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना देखील केलेली आहे. थोडक्यात इतिहास जर जाणून घ्यायचा म्हटलं या जागतिक जलदिनाचा तर 1992 मध्ये युनायटेड नेशन्सनं आयोजित केलेल्या रिओ दी जानेरो अर्थ समिटमध्ये जागतिक जलदिन साजरा करण्याची सर्वप्रथम कल्पना त्या ठिकाणी उदयास आली. या परिषदेत जलसंकट आणि शाश्वत विकास यावर चर्चा करण्यात आली आणि जलसंधारणाबाबत जागतिक स्तरावर जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त देखील करण्यात आली. त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने 22 डिसेंबर 1992 रोजी एक ठराव मंजूर केला आणि त्यावर्षी निश्चित करण्यात आलं की 22 मार्च रोजी जागतिक जलदिन त्या ठिकाणी साजरा केला जावा. 22 मार्च 1993 रोजी पहिला जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. 2025 मध्ये जागतिक जलदिनाची थीम आहे ग्लेशियर संरक्षण. म्हणजेच जगभरातील स्वच्छ पाणी राखण्यासाठी हिमनद्या खूप मोठी भूमिका बजावत आहेत आणि आपण त्याचे जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. यानंतर 23 मार्च जागतिक हवामान दिन. 21 मार्च पाहिलं होतं आपण जागतिक वन दिन. त्यानंतर आजच्या भागात 22 पासून स्टार्ट केले. 22 मार्च जो आहे तर तो जलदिन. त्यानंतर 23 मार्च जो दिवस आहे जागतिक हवामान दिन म्हणून तो सर्वत्र साजरा केला जातो. जाणून घेऊया या दिवसाचे महत्व. 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. हा दिवस 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संघटना वर्ल्ड मेट्रोलॉजी ऑर्गनायझेशनच्या स्थापनेचा स्मरण करतो. उद्देश आहे हा दिवस साजरा करण्यामागचा नेमका उद्देश काय ते जाणून घेऊ. जागतिक हवामान दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश लोकांना हवामानशास्त्र आणि हवामान सेवांचे महत्व जाणून घेणे हा आहे.
या सेवांमध्ये हवामान अंदाज, हवामान निरीक्षण आणि जलविज्ञान यांचा समावेश आहे. थीम आहे एकत्रित पूर्व चेतावणी अंतर्बंद करणे अशा स्वरूपाची थीम निश्चित करण्यात आली, जी जागतिक दिन हवामान दिन आपल्या सामाजिक सुरक्षितता आणि कल्याणासाठी दिलेल्या महत्वाच्या योगदानाची आठवण करते. यानंतर नेक्स्ट वन जो सिक्वेन्सली आपण पाहतो 21, 22, 23, 24 आजच्या भागात 22, 23, 24 त्यापैकी 24 मार्च जो आहे तर तो जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन किंवा क्षयरोग दिन किंवा क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून तो पाळला जातो. 24 मार्च रोजी वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे आणि त्याचा उद्देश क्षयरोग या टीबी संसर्गजन्य रोगाबद्दल जनजागृती करणे आणि या रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणासाठी उपाययोजना करणे हा आहे. पार्श्वभूमी तर 1982 थोडक्यात क्षयरोग दिन साजरा, क्षयरोग निर्मूलन दिन पाळण्याचं नेमकं कारण काय तर 1982 या वर्षी रॉबर्ट कॉक हे लक्षात ठेवायचंय नाव क्षयरोग जीवाणूंचा शोध लावला होता आणि ज्याचा प्रबंध 24 मार्च रोजी जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेमध्ये सादर करण्यात आला होता. 24 मार्च ती डेट होती आणि त्या कारणास्तव तो दिवस जागतिक क्षयरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जावा म्हणून ती डेट निवडण्यात आलेली आहे. क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस मुळे होतो आणि तो फुफ्फुसावर परिणाम करतो. क्षयरोगाची लक्षणे खोकला, ताप, वजन कमी होणे आणि रात्री घाम येणे आणि थकणे हे आहेत. जागतिक क्षयरोग दिनाची थीम होय आम्ही टीबी संपवू शकतो, वचनबद्ध गुंतवणूक आणि वितरण अशा स्वरूपाची 2025 ची थीम निश्चित करण्यात आली. यानंतर 22 ते 28 दरम्यानच्या चालू घडामोडींचा आपण या ठिकाणी वीकली करंट अफेअर्स मध्ये आढावा घेत असताना दिनविशेष हा टॉपिक अभ्यासतोय. त्यामध्ये 3 दिनविशेष नंतर चौथा एक महत्वाचा 22, 23, 24 नंतर 27 मार्च हा दिवस जो आहे तर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड थिएटर डे म्हणजे जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन. जाणून घेऊ या दिवसाचे महत्व थोडक्यात आणि काय पार्श्वभूमी आहे ती. या दिवसाचा उद्देश रंगभूमी आणि कला क्षेत्रात योगदान देणाऱ्या लोकांबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे. 1961 मध्ये आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्थेने ITF या दिवसाची सुरुवात केली. उद्देश रंगभूमी आणि कला क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि या क्षेत्रात कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांबद्दल जागरूकता वाढवणे या दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. या वर्षाची थीम आहे थिएटर अँड कल्चर ऑफ पीस अशा स्वरूपाची थीम 2025 निश्चित केली गेली. या थीमचा उद्देश शांततेचा संदेश देणाऱ्या रंगभूमीचं महत्व सांगणे हा आहे. येस, यानंतर आजच्या सेशनला आपण इथेच थांबणार आहोत. वीकली करंट अफेअर्स मध्ये काही महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेतल्याच्या नंतर म्हणजे काही इम्पॉर्टंट टॉपिक आपण ते घेणार आहोत पुढे देखील आणि आपल्या सेशनमध्ये काही ठराविक टॉपिकच्या आधारावरती परीक्षेत तुम्हाला जर काही प्रश्न विचारले गेले तर या माहितीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि त्यात अधिकचे गुण मिळवता येतील. हाच या करंट अफेअर्स म्हणजे वीकली करंट अफेअर्स सेशन घेण्याचा मागचा मुख्य उद्देश आहे. तर सर्वांनी या आपल्या वीकली करंट अफेअर्स सेशनमध्ये अधिक सेशन अटेंड करायचे आहेत आणि जो प्रश्न उत्तराचा मी तुम्हाला नेहमी मेन्शन करत असतो तर त्याचाही सराव व्हावा म्हणून जो सेशन तुम्ही अटेंड करताय तो फक्त अटेंड करून सोडून न देता तो व्यवस्थित अभ्यासून समजून घेऊन त्याचं रिव्हिजन करत चला आणि येणाऱ्या सेशनमध्ये या टॉपिकच्या आधारावर जे आपण प्रश्न उत्तरे घेतोय तर त्याची उत्तर देण्याचाही प्रयत्न करत चला. तर मित्रांनो आजच्या भागात इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट वीकली करंट अफेअर्स मध्ये आपल्या नियोजित वेळेत म्हणजे दर शुक्रवारी दुपारी ठीक 2 वाजता द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या YouTube लाईव्ह सेशनमध्ये. थँक्यू सो मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.